जय हनुमान धोदाने संघाला 3 बॉलची पॅनल्टी दिलेली आहे. अगदी स्पर्धेत उशीर आला परंतु त्यामध्ये आणखीन उशीर लागला गेला आणि त्या कारणास्तव इथून आपण 3 बॉलची पॅनल्टी दिली आहे. परंतु पॅनल्टी ही पॉवर प्लेचे षटकातले आहे, म्हणजेच पहिला गोलंदाज चिखलोली टीमचा तो फक्त 3 बॉल फेकेल याची नोंद घ्यायची आहे. मॅच ऑन. दोन्ही संघाला देऊयात पुन्हा एकदा शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धोदानी संघाच्या माध्यमातून सूरज आणि त्यांचा समवेत राजा P1चा हे षटक फेकण्यासाठी चिखलोली संघाच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग मार्क वरती रामदास. चला मॅच ऑन. कोणत्या प्रकारचा विलंब न करता आपण याही मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. पहिल्या फेरीचे सर्व सामने हे 5-5 षटकांचे आपण पाहतोय. खरं तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन मध्ये सातत्याने आपण पाहतोय जिथे ही स्पर्धा असेल तिथे हे सर्व ठिकाणी मात्र पहिल्या षटकातील खरं तर पहिल्या फेरीचे सर्व सामने हे 5-5 षटकांचेच खेळवले जात आहेत. खरं तर अप्रतिम असोसिएशन. मॅच ऑन. दोन्ही टीमांना पुन्हा शुभेच्छा. पहिलाच बॉल गॅप मधून अप्रतिम स्ट्रोक. पहिलाच बॉल कंट्रोल शॉट होता. शॉट सिलेक्शन या ठिकाणी अप्रतिम. अगदी राजेश होते त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती नेत्रदीप फटका. बॉल सीमा पार. 4 धाबा. इथे हा देखील फटका अप्रतिम आहे. इथे फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत सतीश होते. कोणत्याही प्रकारची चुकी झाली नाहीये. सहजाच इथे कॅच कंप्लीट केली जाते. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता आणि आता चौकारचा प्रति उत्तर विकेट न जात आहे. फलंदाज बाद. करत असताना गोलंदाज रामदास यांचं कौतुक करायला पाहिजे, कारण की ज्या प्रकारची मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेटल केली आहे अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी केली जाते. अगदी ओव्हरपिच बॉल होता आणि अगदी लॉंग ऑफला हा फटका खेळले. तिथे डीप मध्ये सतीश होते. चांगलं जजमेंट आणि सेकंड बॉलवरती लगेच विकेटचं पतन. शेवटचा हा चेंडू गोलंदाज सतीश बॉलिंग मार्कवरती. नवीन बॅटर श्याम टॅप केलंय. इथे आपण पाहतोय फिल्डिंग चांगली आहे परंतु ही या ठिकाणी मित्र म्हणणे रिस्की धाव कंप्लीट करतायत, कारण की या ठिकाणी 30 सर्कल मध्ये धावा चोरण्याचं काम इथून जय हनुमान दौदाने संघ करतोय. इथून हा चेंडू पाहिलं तर एक सिंगल आली आहे. षटक पहिलं कंप्लीट झालंय. P1चं षटक इथनं समाप्त झालंय. P1 मध्ये धावा जमा झाल्या त्या म्हणजेच पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जय हनुमान दौदाने संघाची ते म्हणजे तब्बल 5 धावा आणि 5 वरती 1 गडी बाद झालाय. डीजे सुरुवात मी तर म्हणेन चांगली झाली, कारण की पहिल्याच बॉलवरती चौकार आला. परत चौकाराचा प्रत्युत्तर विकेटनं दिलं. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 एक विकेट देखील पाहायला मिळालं. षटक क्रमांक दुसरं P2चं हे षटक बाळा बसमा बॉलिंग मार्क वरती. यॉर्कर लेनचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलाय, परंतु इथे घडलंय काय चुकीचा थ्रो आणि तदनंतर हा बॉल अगदी ओव्हर थ्रोच्या माध्यमातून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच या बॉलवरती धाबा किती असतील? यस 5 धाबा मिळतील. 1+4 5 धाबा. डीजे
आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर चेंडू होता आणि पंचाने लगेच सांगितलं की हा वाईट बॉल आहे, खराब चेंडू आहे. या चेंडूवरती पाहिलं तर एक एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 12 या धावफलकावरती. सध्या तरी अगदी दोन टीमचा पूर्णपणे धुरा सांभाळले ती श्याम आणि राजा. या खेळाडूंना फटका प्रतिम बॅट अँड बॉलचा संपर्क इथे दर्जेदार, परंतु त्याहून दर्जेदार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. अगदी या ठिकाणी सूर्यदेवताचे किरण डोळ्यावरती होते, परंतु तरी देखील बॉलवरती नजर होती, बॉलवरती फोकस होता आणि त्यानंतर जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. खरं तर रामदास होते आणि रामदास यांच्या माध्यमातून हा कठीण कॅच मी तर म्हणेन जज केलाय फलंदाज बाद. चिखलोली याच गावात येते. खरं तर जावाय आहेत आणि आता त्यांच्याच अगेन्स्ट त्यांना आता चांगली कामगिरी करावी लागेल. आणि यस सध्या तरी ते चिखलोलीमध्येच त्यांना पण पाहतोय वेगवान फरका खेळले होते, ते कॅच आहे. स्लिप मध्ये रवी होते, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. इथून मंगेश देखील स्वस्तात बाद होतात. आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. मंगेश बॅक टू द पेवेलियन. कंप्लीट झालंय. पहिल्या षटकात 5 धाबा आल्या, परंतु या षटकात चांगल्या धाबा आल्यात, परंतु महत्वाचे विकेट देखील या ठिकाणी गमावले गेले दोन्ही टीमच्या माध्यमातून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात 12-3 गड्यांच्या मोबाईल्यात. आपण करूयात मायक्रोफोन बदल आणि ऐकूयात पुन्हा एकदा मनोज सरांचा आवाज. हॅलो, थँक्यू प्रसाद आणि थँक्यू सोनू सर, एक बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. सर्वप्रथम जय वाघोबा क्रिकेट संघ चापेवाडी बुवा आयोजित कैलासवासी गृहनाथ उघडा स्मृती चषक आणि चषकाचा आज बघितलं गेलं तर तिसरा दिवस आपण पाहतोय. कालावधी आपण बघितलं गेलं तर 29/12 ते 1/12 हा कालावधी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य देव शिव छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा आणि आदिवासी दैवत बिरसा मुंडा यांना नमन करून त्यांच्या पायाखाली मस्तक ठेवून समालोचनाला सुरुवात करतो. आणि इथे आपल्याला चालू सामना पाहायला मिळतो. एका एंडला चिखलोली जय हनुमान चिखलोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने बघितलं गेलं तर त्यांच्या अगेन्स्ट खेळ केला जातो. जय हनुमान दोधानी गोविंदा हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. सध्या तर बॅकफुटला ढकललं गेलंय, तिथे मात्र दोधानी संघाला आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 12 धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज इन्स्टा किंग हॅन्डसम बॉय सतीश मेंगा. फटका पसलाय, उंची जास्त लांबी कमी, स्ट्रेट आउटचा फटका, बाला बस माहिता चेंडू खाली. इथे मात्र लॉलीपॉप जाईल जमिनीला दान, त्याचं रूपांतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर या दोन धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. स्टेट ड्राईव्हचा फटका होता. एक नंबर काम ना.
हॅलो, या ठिकाणी दुधाने संघाला अजून 2 धावेने पॅनलाइज केले जाईल. 12व्या खेळाडूकडे तुम्हाला मोबाईल आढळला गेलाय. हा चेंडू डान्सिंग डाऊन विकेट घेण्याचा प्रयत्न होता. स्टेट डाऊनचा फटका पुनर्शा त्या ठिकाणी. आता मात्र फील्ड चेंजेस केली जाते. जितेश उघडा होतीये. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू उचललाय. 12 खेळाडूकडे तुमचा मोबाईल आहे. दोधानी संघ अजून 2 धावा तुमच्या या ठिकाणी पॅनलाइज केले जाईल याची नोंद असू द्या. दुष्काळात 13वा महिना. फटका चांगला आहे. फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी नक्कीच. मोबाईल नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क. स्टँड अँड डिस्पॅच बिगिट मॅक्सिमम षटकार. स्टँडर्ड फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. ज्ञानेश्वर लगभग 2 चेंडू आणि 6 धावसंख्येवर खेळ केला जातो. ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं 300च्या स्ट्राईक रेटने या ठिकाणी अद्यापर्यंत खेळ चालू आहे. श्याम आणि ज्ञानेश्वर या दोघांना विचार केला तर पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. काय फटका खेळला, काय फटका सजवला होता. हा फटका चांगला आहे. ओव्हर कव्हर इनफिल्डच्या बारनं गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय. पुनर्शा कार्पेटच्या माध्यमातून डिबेक्स्टा कव्हर आणि लॉंग ऑप्शन मध्ये इथं अजून एक स्टँड अँड डिस्पॅच चौकार. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो लगातारचे 2 चेंडू ओरपीच चेंडू फेकले जात आहेत. सतीश मिंगाळच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात 25 धाबा दाबलकावर या चौकाराच्या मदतीने. चांगला खेळ. हा फटका चांगला आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका त्या ठिकाणी रनआउटची संधी असेल डायरेक्ट हिट. परंतु या अगोदर भाला भस्माने डायरेक्ट हिट केले होते. त्या ठिकाणी चौकार मात्र आला होता बाईचा आपल्याला पाहायला मिळालं होतं. इथून मात्र 3 ओव्हर समाप्तीनंतर धाव फलकावर धावसंख्या बघा. एका झेलची किंमत या ठिकाणी मोजावी लागते आहे. टीम आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी चिखलोली संघाला. काही खेळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. ती झेल सोडली भाला भस्माने. त्यानंतर तिथून थोडा हवी झाला गेला दोधाणी संघाने. ज्ञानेश्वरच्या पाठमधून लगातारचे 2 फटके त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते. एक चौकार आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगली गोलंदाजी. दुसऱ्या स्पेलमध्ये वैयक्तिक कोट्यातील 14 आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. बाला भस्मा ऑन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड गोलंदाजी. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय पण्या पारदी विवेक पारदी यांचे छोटे बंधुराज आपल्याला पाहायला मिळतात. डिपेक्स्टा कव्हरचा हा फटका होता. 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावसंख्या ऑन बोर्ड 28 लॉस ऑफ 3 विकेट टीम धोदाळी. 28 धावा. फटका फसलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला जज केले जात आहे. रामदास येतोय पुनर्शा त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि या 3 धावा रामात्रित्या कंप्लीट केल्या जात आहेत. झेल होते त्या ठिकाणी असे झेल करणं गरजेचं आहे. कारण जर तरला महत्व दिलं जाणार नाहीये. थोडा सूर्यप्रकाशाचा सूर्य दैवताचा त्या ठिकाणी त्रास होत असताना आपल्याला पाहायला मिळाला रामदासला. याच्या अगोदरचा एक झेल होता तो चांगला टिपला गेला. परंतु ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं या 3 धावा झेल होता. झेल सोडला गेला. आडव्या बॅटने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. यष्टीरक्षक सुद्धा विकी पारदीला आपण पाहू शकाल. उभरता सितारा ब्रदर स्पोर्ट चे ओनर सातत्याने आज ऑपरेटरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून कव्हर केली जाते. रोशन म्हात्रे. त्याचनंतर कॅमेरामॅनच्या भूमिकेत देवा अवाटे आणि बाला भस्मा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप स्विंग होत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यस त्या ठिकाणी थोड्यास बॉडीला हलकं करत असताना आमचे साथी समालोचक प्रसाद आणि सोनू. 31 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही संघाच्या माध्यमातून. फटका फसला. बॅटची इनसाइड जोरदार अपील केली जाते. अंपायर स्पिंगर फलंदाज बाद. अजून एक 1 मोर विकेट डाव. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी बाद होत असताना.
चांगला खेळ अद्यापर्यंत चालू आहे चिखलोली संघाच्या माध्यमातून 3 चेंडू पॅनलाइज करून सुद्धा चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40+ धावा झाल्या तर एक फायटिंग स्कोर वाढू शकतो झुंज देणारा तो फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल का 40 धावा जरी बनल्या तरी दोदानी संघ मी नेहमीच बघत असतो या दोदानी संघाला गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे चांगला खेळ दोन्ही संघाच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळतोय 31 ऑन बोर्ड 4 कड्याच्या मोबदल्यात आपण करूया 31 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत पुलटा चेंडू स्ट्रेट डायचा फटका आपल्याला पाहायला मिळतो गॅप मध्ये चेंडू अमर मेंगाळे त्या चेंडू काळे चेंडू लुचून फेक करेपर्यंत त्या ठिकाणी या 2 धाव जाऊ दे होता रनआउटची संधी आणि गुड रन इन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज त्या ठिकाणी सेफ आहे आपल्याला पाहायला मिळतोय पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल विचार केला तर अनंत गावंडा मॅन फ्रॉम चिंचवली कुल कप्तान ऑफ अंबरनाथ 11 ठाणे 11 या संघाचे सातत्याने कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात अतिशय भक्तशनी प्रेमात पडावं एवढं चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय कैलासवासी गुरुनाथ उघडा स्मृती चषक आणि या स्मृती चषकाचा आज 3रा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय 3 ओव्हर समाप्त 3 ओव्हर समाप्तीनंतर दापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 11.00 सरासरीने खेळ या ठिकाणी चालू आहे आणि 33 धावा दापलकावर तोपर्यंत डीजे मास्टरला देऊ एकच संधी ओव्हर टू द डीजे बघा 4 ओव्हर समाप्त झाल्या गेल्यात असं वाटतंय नाहीये की 4 ओव्हर समाप्त झाल्या गेल्या कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला हॅलो पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 चेंडू फेकी केली होती त्या ठिकाणी रामदास हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून 3 चेंडू मध्ये एक विकेट आपल्या नावावर केली होती आणि एक चौकार सुद्धा पाहायला मिळत एक सिंगल सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली होती 33 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी 4 ओव्हर समाप्तीनंतर पॉईंटचा स्कोर अद्यापर्यंत आपल्याला दाखवत असताना 8.25 सरासरीने अद्यापर्यंत खेळ चालू आहे आणि इथून मात्र याच सरासरीने खेळ जर केला तर धावफलकावर धावसंख्या आपल्याला 41 धावा पाहायला मिळतील परंतु इथून धावा बनवाव्या लागतील स्लॉगरचं षटक आहे रवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो एक फिरकीचा जादूगर आणि चिखलोली संघाचं ट्रम्प कार्ड ओन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरामॅन इनकडनं गोलंदाजी पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्कर गोलंदाज रवी हिरवे डान्सिंग डाऊन विकेट फुटवरचा वापर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय यष्टीरक्षकाकडनं होत आहेत चुका आणि त्याचं रूपांतर इथे मात्र 82 धाव आपल्याला पाहायला मिळते अनंत सर सातत्याने आज 3रा दिवस पहिल्या रात्री बहुतेक अनंत सरांना झोप आली नसेल येस बघा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं त्या ठिकाणी तब्बल विचार केला तर 34 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात लाजवाब खेळ या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून मापक आव्हान अद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं इथून धावा बनवाव्या लागतील 40+ धावा बनवाव्या लागतील धावा कशा का होईना धावा येणं खूप गरजेचं आहे चिखलोली संघाच्या पुढे फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय यष्टीरक्षक विवेक पारदी उभरता सितारा उभरता नेता चिखलोली या गावात आपल्याला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी 2 चेंडू 1 धाव लेग बायची 1 धाव नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळत दंगरवाडी संघ या ठिकाणी उपस्थित आहे हा चेंडू आडव्या बॅटने क्रॉस बॅटवर फटका खेळण्याचा प्रयत्न होता पंचांची दाद मागितली जाते वाईडची परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय
या आपल्याला धावा मिळतात. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूचे सायन पलक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर चांगला खेळ. फिरकीचा जादूगर आहे ते मात्र डायरेक्ट हिट. यस, पंचांचा बोट आकाशामध्ये. OUT मीन्स फलंदाज बाद. नंतर टॉच होणं खूप गरजेचं आहे. जय वाघोबा धंगरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळ केला जाईल. चिंचवली सुरेश म्हणजे चिंचवली ब. दोन्ही संघांना ही सूचना आपण देतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ एका पहिल्या इनिंग नंतर त्या ठिकाणी आपल्याला लगेच टॉस साठी यायचंय. सगळं खेळ आतापर्यंत गोलंदाज रवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. और पिच चेंडू लॉफ्ट केलाय. स्टेट डावचा फटका. त्या ठिकाणी जितेश उघडे आहेत परंतु त्यांच्या अभागाच्या बाहेर. फलंदाज आल्या आल्या इथून आपल्याला पाहायला मिळतोय कृष्णा याच्या पाठ मधनं लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर करत असताना बिगिट षटकार. हॅलो, षटकार आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर लगेचच कमबॅकिंग गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय चेंडू अजूनही शिल्लक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि इथून या षटकाराच्या मदतीने तर 40शी गाठली गेले आणि फलकावर धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा. येणारे चेंडू असतील 30 आणि 42 धावा या ठिकाणी बडवायच्या टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान चिखलोली या संघाला या 40 धावा बनल्या जातील का डिपेंड केल्या जातील. मायक्रोफोन वरती करतोय बदल आमचे साथी समालोचक, खूप जवळचा परिवार, काळजाचे ठोके, दोन्ही टोके आज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतील. प्रसाद सर आणि सुनागिवला यांचा आवाज. धनगरवाडी राज. चला लगेच कॅप्टन या आपण टॉस साठी. जर का दोन्ही टीम उशीर करतील तर दोन्ही टीमींना 2-2 बॉलचे पॅनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. जर का पहिला चेंडू पडला आणि नंतर जर का आला तर दोन्ही टीमचे 2-2 चेंडू मात्र कमी केले जातील याची नोंद घ्यायची आहे.
हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आम्ही इथे विनंती करू खरं तर पांडुरंगजी निगुडे साहेबांना की आपला शुभ हस्ते पण टॉस करायचा आहे. या दादा. खरं तर दोन्ही टीमचे खरं तर समर्थक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते पण करूया टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहिलं तर अर्जुन आहेत आणि चिंचवली टीमच्या माध्यमातून पंढरी आहे त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी. दोन्ही टीमला आपण तेव्हा पुढील मॅचसाठी शुभेच्छा. इथे टॉस करतोय. यस छापा या ठिकाणी आलाय. टॉस जिंकला तो म्हणजेच चिंचवली संघानं अभिनंदन. चिंचवली संघ टॉस जिंकला. आपला निर्णय का असेल? बॅटिंग. बॅटिंग करायचे. खरं तर समोरचा संघ धनगरवाडी संघ पाहिला. तुमची कधी मॅच झाली का या सीझनला? नाही अजून पहिल्यांदा. म्हणजे ही पहिलीच मॅच आहे. अगदी समोर धनगरवाडी संघ आहे. यांच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्ही त्यांच्या समोर किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावा बनवायचा प्रयत्न करू. अगदी जास्तीत जास्त धावा बनवाल. परंतु अगदी तुमच्या टीम मधील एखादा खेळाडू तो जर मैदानाच्या आतमध्ये जर त्याने चांगली बॅटिंग केली तर नक्कीच तेवढ्या धावा होतील. तू कोणाकडून अपेक्षा करशील? सुरेश आहे, सदा आहे, अर्जुन आहे. म्हणजे जे तीन खेळाडू जर का मैदानाच्या आतमध्ये चालले तर नक्कीच चांगली बॅटिंग होऊ शकते. अगदी शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? आयोजन खूप छान आहे. येस थँक्यू सो मच. पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. अगदी धनगरवाडी टीमचे कॅप्टन अर्जुन, जर का आपण टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असता? फिल्डिंगच असते. फिल्डिंगच करायचे. परंतु आता समोरच्या टीमने बॅटिंग त्यांनी स्वीकारले. परंतु मला पाहिजे ते मिळालंय. समोरच्या टीमला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोकाल? 5 ओव्हरमध्ये 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50 पर्यंत रोकाल. अगदी तुम्हाला देखील आम्ही सेम प्रश्न करू. अगदी 50 पर्यंत रोखण्यासाठी तुम्ही तुमचा कोणता असा ट्रम्प कार्ड, कोणता गोलंदाज असेल तुम्ही त्यांच्याकडे अपेक्षा करा की तो त्याने चांगली गोलंदाजी केली, जे समोरचे फलंदाज आहेत त्यांना जर का लवकरात लवकर बाद केले तर नक्कीच तू कोणाकडून अपेक्षा करशील? बॉलर ते 3 बॉलर आहे जे कात्रीचे का ते कमबॅक करू शकतात. बाळा, राज, सुनील, अक्षय. येस शेवटचा प्रश्न, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल तुम्ही? स्पर्धा तर खूपच छान आहे. गुरुच्या नावाने भरले आहे. आम्हाला पण खूप अभिमान वाटतो की गुरु सोडून गेला पण स्पर्धा खूप छान भेटली त्यांच्या नावाने खेळायला आम्हाला. येस थँक्यू सो मच. तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा. टॉस जिंकला तो म्हणजे चिंचवली संघानं आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे दुसरं सत्र सुरू होते. पहिल्या सत्रामध्ये धावा बनल्या गेल्या 41 आणि 42 धावसंख्येचा हा टार्गेट. इथून हा पहिलाच षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती सूरज आहेत आणि पहिल्याच बॉलवरती पाहिलं तर जोरदार अपील जरूर झाली आणि तदनंतर इथून हा निर्धाव चेंडू. अगदी पंचांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे मात्र खून मात्र अर्थातच इशारे कोणत्या प्रकारचे आले नाहीयेत. अर्थातच पहिलाच बॉल हा डॉट. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहतोय. खरं तर जितेश यांना आपण पाहतोय. परंतु जितेश लगातार मात्र चेंडू बीट होत आहेत आणि कनेक निर्धाव चेंडू. पहा या ठिकाणी 12 किलोकडे मोबाईल सापडलाय. 2 धावांची जी पेनल्टी आहे ती पहिल्या ओव्हर नंतर आम्ही चिखलोली टीम तुमच्या अकाउंट मध्ये ऍड करू, याची ही नोंद घ्यायची आहे. ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय. लॉंगॉनला खेळाडू आहे तिथे जज करतायत. जजमेंट लाजवाब आणि इथून 0 धावसंख्येवरती हा पहिला धक्का लागतोय. टीम जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली ठाकूरपाडा संघाला. जितेश उगडे बॅक टू दी पवेलियन. तर म्हणे नाराज केलंय कारण की सुरुवातीचे चेंडू डॉट आले आणि डॉट बॉलचा प्रेशर, डॉट बॉलचा दबाव मी तर म्हणेन जितेश यांच्यावरती स्पष्टपणे दिसलाय आणि दबाव मध्ये खेळला फटका ते आपण पाहिलात मिस्टर आमिंग स्ट्रोक आणि लगेचच विकेट आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन वरती आपण पाहतोय अमर आहेत. अमर हे देखील एक चांगले बॅट्समन आहेत. मैदानाच्या चौफेर दिशेने ते फटके खेळतायत, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. वेगवान चेंडू यॉर्कर लेन चॉप केलाय. बॉलला वी शेप मध्ये पाठवलाय. लॉंग ऑनला खेळाडू आहेत गोविंद. इथे जर का ॲक्युरेट थ्रो आला असता तर कदाचित याही ठिकाणी विकेटची संधी बनली होती. हाफ चान्स बनली होती.
थोडासा खराब थ्रो आणि दुसरी ही धाव कंप्लीट. सध्या तरी पहिल्या धाबसंख्येसाठी चिखलोली संघाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. आज अगदी या मैदानावरती तुडुंब गती पाहायला मिळते. सर्वच प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम आहे आपलं स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती दशकात. यॉर्कर लेन पुन्हा एकदा या ठिकाणी यॉर्कर लेनचा हा चेंडू कदाचित या ठिकाणी जोरदार अपील जरूर केली, परंतु जोपर्यंत ज्या स्टंप वरती बेल्स आहेत ना, जोपर्यंत पडणार नाहीत तोपर्यंत फलंदाज या ठिकाणी बाद देखील होणार नाहीये. इथून आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची सुरुवात इथून लाजवाब पाहायला मिळते टीम जय हनुमान दोदानी संघाच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल कव्हर्स मध्ये कट करण्याचा प्रयत्न. इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे देखील हा निर्धाव चेंडू. इथे सुद्धा हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी गोलंदाजी करत असताना सूरजचं कौतुक करायला पाहिजे, कारण की पॉवर प्लेचे षटक आणि अवघ्या 2 धाबा आणि महत्वाचा विकेट आपल्या नावावरती केलाय. लाजवाब गोलंदाजी सूरज यांच्या माध्यमातून. ज्या प्रकारे पाहिलं तर चिखलोली टीमने गोलंदाजी केली होती तशाच प्रकारची गोलंदाजी मित्र म्हणेन सूरज यांच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग या ठिकाणी करू नका. चला या ठिकाणी ज्या पॅनल्टीच्या 2 धाबा होत्या त्या ऍड केल्यात. 2+2 4 धाबा. पुढील सर्व संघटना आम्ही पुन्हा एकदा सांगतोय. पहिल्याही दिवसात आम्ही अनाउन्समेंट केली होती की 12 खेळाडूकडे कोणत्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू नसावी. मोबाईल जर का आढळला, मोबाईल जर का सापडला 12 खेळाडूकडे तर 2 धाबसंख्येची पॅनल्टी मात्र देण्यात येते. आपण स्पर्धा पाहतोय आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ यांच्या मान्यतेनुसार ही स्पर्धा आणि असोसिएशन मध्ये जे सर्व नियम आहेत सर्व नियम या स्पर्धेत लागू आहेत. मॅच ऑन. षटक क्रमांक 2 P2 चे हे षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती जय हनुमान दोदानी संघाच्या माध्यमातून कृष्णा. मॅच ऑन. समीकरण पाहिलं तर येणारे आता 24 बॉल आहेत. 24 बॉल मध्ये 38 बनवायचे आहेत. अगदी रिक्वायर्ड रन रेट आता इथून मित्र म्हणेन वाढत असताना प्रति ओव्हर मध्ये 9.5च्या सरासरीने मित्र म्हणेन धावा बनवाव्या लागतील. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 9 ते 10 धावा येणं आता इथून महत्वाचं राहील टीम जय हनुमान चिखलोली ठाकूरवाडा संघासाठी. स्ट्राईक वरती बॅट्समन रामदास. गेम ऑन. दुसरं षटक कृष्णा. फुल लेनचा हा चेंडू वन साइडला पण पाहतोय. टर्न केलाय. फटका दमदार आहे. अलंद कापेटनं बॉल चाललाय डीप मध्ये. तिथे खेळाडू पोहोचतायत. चांगली फिल्डिंग तेवढाच अॅक्युरेट थ्रो. याही बॉल वरती एक सिंगल. सध्या तरी रामदासला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संयमी सुरुवात करत असताना शांततेनं मी तर म्हणेन सध्या तरी काम चालू ठेवलंय या मॅच मध्ये रामदासनं. सलामीवीर बॅट्समन आहेत. सध्या तरी त्यांना फार कमी संधी मिळाली आहे स्ट्राईक वरती येण्याचं, परंतु इथून सिंगल मिळाली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 5 या धावफलकावरती. पाच सव्वा धावफलकावरती आहेत. इथून चांगली गोलंदाजी होत असताना पुढल्या स्पॉटचा बॉल टॅप केल्या ठिकाणी रनआउटची संधी आहे. मिडॉनचा खेळाडू पुढे सरसावलाय परंतु थोडासा लेझी. इथून एकच धाव. सध्या तरी जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही दोदानी संघ दाखवतोय. एका धाव मात्र कशी वाचवता येईल पूर्णपणे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. धावा डिफेंड करायच्या आहेत परंतु दुसऱ्या बाजूने धावा चेस करायच्या आहेत. त्या म्हणजेच जय हनुमान दोदानी संघाला. प्रेक्षक देखील भरपूर पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. व जो कोणी ग्रामस्थ मंडळ अर्थातच चिकनाजीवाडी असेल, त्यानंतर तारवाडी असेल, चाफेवाडी असेल आणि या परिसरातील जे कोणी ग्रामस्थ आणि वरिष्ठ जे कोणी आले असेल त्या सर्वांना विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. वाईटचा बॉल आणि तिथे एक एक्स्ट्रा धाव येतनं जरूर मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल 7. धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 2 आल्या. 2 पॅनल्टीच्या देखील ऍड केलेल्या आहेत.
म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये टोटल 4 धाबा झाल्यात आणि आतापर्यंत या षटकात कृष्णानं 3 धाबा खर्च केल्यात. मॅच ऑन. टोटल टीमची टोटल 7. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. इथे बॅट्समन प्ले डाऊन होतात. बॅटची एज होती आणि त्यानंतर हा चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय. इथून महत्वाचा फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं गेलं होतं की हा मॅच विनर फलंदाज आहे त्याचा विकेट मैदानाच्या आतमध्ये. रामदास बॅक टू दी पेव्हिलियन. पटके खेळले गेले आणि तिथून पाहिलं तर अगदी टॉप एज होता आणि त्यानंतर बॉल यष्टांवरती प्ले डाऊन झालाय या ठिकाणी रामदास. नेक्स्ट मॅच क्रमांक पाहिले तर 3री. एका बाजूला पाहिलं तर याच परिसरातील एक दमदार संघ अर्थातच सुरेश यांचा संघ चिंचवडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर धनगरवाडी संघ. अगदी याही टीम मध्ये यंगस्टर आहेत म्हणजेच धनगरवाडी टीम मध्ये यंगस्टर आहेत त्यानंतर चिंचवलीमध्ये देखील यंगस्टर आहेत. सातत्यानं आज यंगस्टरांचा खेळ पाहायला मिळेल. सर्व संघाला मनपूर्वक शुभेच्छा. मॅच ऑन. नवीन बॅट्समन बाळा. अगदी बाळा बसमॅन आपण पाहतोय. सातत्याने ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट या टीम मध्ये ते नेहमीच असतात आणि सातत्याने ऑफिशियल अपडेटर व त्यानंतर कॅमेऱ्यांची भूमिका ते नक्कीच सातत्याने चांगली करतायत आणि आता सध्या तरी आपल्या गावाच्या संघासाठी आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅच ऑन. 7 वरती 2 गडी बाद आहेत. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा हा चेंडू बॅट्समन पासून दूर चेंडू आहे. इथे आपण पाहत आहेत आणखीन एक डॉट बॉल. विकेट आल्यानंतर गोलंदाज इथे कृष्णा चांगली गोलंदाजी करतोय. जेव्हा जेव्हा गोलंदाज विकेट निर्माण करतो ना तेव्हा तेव्हा नेहमीच गोलंदाजाचा आत्मविश्वास हा उंचावलेला असतो. कॉन्फिडन्स लेवल त्यांचा अगदी वरच्या थराला जाऊन पोहोचतोय आणि आता सध्या तरी चांगली गोलंदाजी दोदानी संघाच्या माध्यमातून अगदी जशास तसे उत्तर देण्याचं काम दोदानी संघ करतोय. पुन्हा एकदा वन्स अगेन अवे फ्रॉम दी बॉडी. आणखीन एक निर्धाव चेंडू. अगदी डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांना सातत्याने दूर चेंडू ठेवले जात आहेत आणि आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. मागील 3 बॉल झालेत एकही धाव आले नाहीये त्यामध्ये एक विकेट समाविष्ट आहे. म्हणजेच अप्रतिम गोलंदाजी कृष्णा यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल बॉलिंग मार्क वरती कृष्णा. बाळा बसमासारख्या फलंदाजाला सध्या तरी शांत ठेवलंय. आताचा हा चेंडू फुलर लेन कट केलाय. फक्त दिशा दिली. बॉलला पाठवलाय सरळ पॉइंट मधून डीप पॉइंट मध्ये. बॉल जाईल सरळ जमिनीला दन 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 करत सीमारेषा बाहेर. धावा मिळतील या बॉल वरती 4. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही संपलाय. P1 P2 मध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली दोदानी संघाच्या माध्यमातून आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये 42 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चिखलोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या धावफलकावरती बनल्या गेल्या. आता येथून उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आहेत आणि 31 धावसंख्येची गरज आहे. 18-31 डीजे. धावा खर्च केल्या होत्या तोच गोलंदाज अर्थातच राजेश सूरज आहेत. मग सूरज यांना पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. सूरजनं पहिल्या षटकात स्वतःला सिद्ध केलं. अवघ्या 2 धावा त्यानं खर्च केला. महत्वाचा विकेट अर्थातच दितेश सारखा फलंदाज त्यानं बाद केला आणि आता पुन्हा एकदा टीमने मी तर म्हणेन या खेळाडूवरती भरोसा दाखवलाय. परंतु इथून चिखलोली संघाला आता सातत्याने कंट्रोल बॅटिंग करावी लागेल. इथे हा चेंडू चांगला आहे तेवढा चांगला हा फटका. बॉल अगदी सरळ विषेप मध्ये तिथे झाले मिसफील्ड आणि लगेचच दुसरी धाव कंप्लीट पाहायला मिळते.
क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चुकी झाली आणि लगेच या ठिकाणी दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता तुम्हाला आलं पाहिजे. जर का तुम्हाला 2 धावा पाहिजे तर तुम्हाला पहिली धाव ही वेगाने कंप्लीट करावी लागते आणि ते झालं मैदानाच्या आतमध्ये. हा देखील चेंडू चांगला आहे. तेवढा चांगला फटका सातत्याने यॉर्कर लेंथमध्ये गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच सूरज यांच्या माध्यमातून. पहिला ही बॉल यॉर्कर लेन, परंतु तदनंतर पुन्हा एकदा यॉर्कर लेन. सातत्याने यॉर्कर फेकणं सध्या कठीण काम असतं, परंतु हे कठीण काम सूरज सोप्या रीतीने करत असताना याही बॉलवरती सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 14 या धावफलकावरती. आता इथून सध्या तरी चिखलोली संघाला प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा तरी मोठा फटका खेळावा लागेल. जर का मोठे फटके आले तर अगदी या मॅच मध्ये चिखलोली संघ बनून राहू शकतोय, कारण की मागील 2 षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाहीये, परंतु दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती बाळाच्या बॅटमधून चौकार आलाय. इथे कवचित मी तर म्हणेन यस बॅटची एज होती का, परंतु यष्टांच्या मागे कॅच ड्रॉप झाली आहे. जवळ 4 ते 5 खेळाडूंच्या अगदी डोक्यावरती हात मात्र आपोआप आलाय आणि इथून कॅच ड्रॉप झाली आहे. अगदी बाळा बसमा हा देखील एक घणाघाती प्रहार करणारा फलंदाज आहे. अगदी मागील वर्षी पाहिलं तर जांभिवलीच्या स्पर्धेमध्ये लगातार 6 बॉलमध्ये 6 षटकार मारणारा हा फलंदाज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच बॉल होता, स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅट्समन मिस करतायत, परंतु तदनंतर गोलंदाज मात्र सरळ हिट करतोय. आणखीन एक विकेटचं पतन. बाळा बसमा बॅक टू दी पवेलियन. मांगावरती ठेवलं, थोडासा दबाव आला आणि आता दबावामध्ये सध्या तरी अगदी नेहमीच दबाव असल्यानंतर थोडासा खेळ हा कमी होतो आणि तेच जाणवलं मैदानाच्या आतमध्ये. बाळा यांच्या माध्यमातून थोडासा दबाव जाणवलाय आणि लगेचच विकेट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सध्या तरी चांगली गोलंदाजी जय हनुमान दोदाने संघाच्या माध्यमातून. मॅच अजूनही बॅलन्स आहे या मैदानाच्या आतमध्ये. जर का इथून एखाद्या खेळाडूनं लगातार चांगले फटके खेळलेत, कंट्रोल फटके खेळलेत, स्वतःवरती कंट्रोल दाखवला तर इथून हा सामना चिखलोली संघ आपल्या बाजूने करू शकतोय, परंतु गोलंदाजी देखील तेवढी चांगली होती. मॅच ऑन. यॉर्कर लेन, पुन्हा एकदा वेगवान चेंडू, जवळ मी म्हणेन या ओव्हरचा हा तिसरा यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी सूरज. अगदी एक सूरज मात्र अगदी आपल्या डोक्यावरती सूर्य देवतात सध्या तापलेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये सूरज जो गोलंदाजी करतोय तो देखील तापलाय. सातत्याने यॉर्कर लेंथ. आणखीन एक डॉट बॉल, शेवटचा बॉल. अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटची एज, आणखीन एक विकेटचा पतन. कॅप्टन आता मैदानाच्या बाहेर. सतीश बॅक टू दी पवेलियन. मागणी होते, पाणी घेऊन जायचं आहे. खरं तर या स्पर्धेत आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचा 12th मॅन मैदानाच्या आतमध्ये जात नाहीये, परंतु स्वतः आयोजक मात्र मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात आहेत. समीकरण पाहिलं तर आता येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत बनल्या गेल्या 14 धावा 3 षटकांमध्ये, परंतु इथून आता येणाऱ्या प्रत्येक ओव्हरमध्ये 14च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाला. आता इथून खऱ्या अर्थानं पार्टनरशिपला देखील महत्व द्यावा लागेल. तदनंतर सातत्यानं मोठे फटके देखील खेळावे लागतील, परंतु विकेटचाही विचार करावा लागेल, कारण की जवळपास मित्रपणे टॉप ऑर्डर जो होतं पूर्णपणे ढासळलंय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून सध्या तरी आता मिडल ऑर्डरचे जे फलंदाज आहेत संपूर्ण जबाबदारी आता त्यांच्यावरती आली आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर अमर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. त्यांच्या समवेत आता नुकतेच रवी हिरवे यांनाही आपण पाहिलं. अगदी रवी हिरवे आणि अमर या दोघांनी देखील एक काल गाजवलाय, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा काही काळ गाजवले आहेत, परंतु तशाच प्रकारचे आता या मैदानाच्या आतमध्ये तशीच इनिंग खेळावी लागेल. दोनही विस्फोटक बॅटर आहेत. चिखलोली संघ म्हटला तर या टीमकडे देखील खोलवर टप्प्याची बॅटिंग आहे. जर का बॅट अँड बॉलचा संपर्क
जर का झाले तर तदनंतर मॅच मी तर म्हणेन चिखलोली संघ आपल्या बाजूने करू शकतोय. 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज. अगदी इथून पाहिलं तर 42 धावसंख्येचा टार्गेट चेस करत असताना सध्या तरी चिखलोली ठाकूरपाडा संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. परंतु इथून देखील मॅच ऑन आहे. 12 बॉल 28 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 4 ऑन साइडला केसलाय फटका अप्रतिम. डीप मध्ये खेळाडू होते त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल सरळ बाउंड्रीच्या पलीकडे. अमरच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. मगाशीच मी म्हणलं की अमर यांनी देखील एक काळ गाजवलाय. अगदी क्रिकेटमध्ये कधीही कुणाला कमी समजू नका. प्रत्येकाचा एक काळ असतो. कुणी गाजवलेला असतं तर कुणी गाजवत असतो. परंतु या ठिकाणी आपण पाहतात अमरच्या बॅटमधून आता फटके यायला सुरुवात झाली आहे. येथे देखील बॉल उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु नशिबाची साथ मिळालेली आणि त्यानंतर याही बॉलवरती 2 धावा. टीमची टोटल 22 22 धावा 10 चेंडू आणि आता 20 धावा संख्येची गरज. प्रत्येक बॉलवरती 2 धावा येणं महत्वाचं. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर 12च्या सरासरीनं आता इथून चिखलोली टीमला धावा जमा कराव्या लागतील. अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक जर का तुमच्या पाठीचे असेल तर 100% तुम्ही मैदानाच्या आतमध्ये विजयी होऊ शकता. फटका अप्रतिम. समोर बॅट समोर होता आणि बॉलला देखील तसेच पाठवलाय. अगदी गोलंदाजाच्या डोक्याला ताण देणारा हा उत्तुंग षटकार. आणखीन एक बिग ब्लास्ट अमरच्या बॅट मधून षटकार. मंगेश आहेत ज्याने की ज्या चिखलोली गावाचे खरं तर जाबाज आहेत आणि सातत्याने चिखलोली टीमच्या अगेन्स्ट त्यांच्या समवेत ते सराव देखील करतात आणि जणू काही मी तर म्हणेन अमरचा फायदा उचलतायत. अगदी जाबा यांचा खरं तर पाहुणचार सध्या सुरू आहे षटकार आणि चौकारांनी. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये परंतु इथून केलाय कमबॅक. झेलची संधी खेळाडू पोहोचले. 2-2 खेळाडू होते तिथे मात्र कॅच ड्रॉप आणि तदनंतर ओव्हरथ्रो. कदाचित मी तर म्हणेन दोदानी संघ आता इथून चुका करतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. इथून कॅच ड्रॉप झाली. कॅच कुणाची सोडली ज्यानं लगातार बिग हिट केलेत लगातार षटकार दाखवलेत त्याच्या बॅट मधून धाबा येतात त्याचा कॅच ड्रॉप होतोय. ही कॅच होती की मॅच होती येणारा काळ आणि वेळ सांगून जाईल. आता समीकरण सध्या सोपं होतंय. 8 बॉल आहेत सामना जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज. या मॅच मध्ये टीम चिखलोली ठाकूरपाडा संघाला अगदी बजरंगी मंडप डेकोरेटरचे प्रॉप रायडर मंगेश दादा उतेकर सध्या या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत करत तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर चांगला योगदान आणि जबल मित्र म्हणून संपूर्ण जबाबदारी त्यांनी देखील घेतली आहे. हा देखील फटका दमदार आहे. गॅप मध्ये बॉल पाठवला तिथे लॉंगॉनला खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग. याही बॉलवरती एकच धाव. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. सामना होता कुठे सामना आलाय कुठे. 12 मध्ये 28 बनवायच्या होत्या. आता समीकरण 7 मध्ये 10 करायचे आहेत. परंतु हा चेंडू भरपूर महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. आतापर्यंत केलेली मेहनत दोन्ही संघांनी चांगलीच पाहायला मिळाली परंतु इथून हा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा राहील. 7 बॉल 10 धावसंख्येची गरज. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. तोडीस तोड उत्तर दोन्ही संघांनी एकमेकांनी दिली आहे. टक्कर कशी पाहिजे तर अशी पाहिजे. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. चिखलोली टीम लगेच मॅच ऑन करायचे आहे. 7 बॉल आणि 10 ची गरज. दोदानी संघ देखील एक त्याच कॅलिबरचा संघ आहे आणि चिखलोली ठाकूरपाडा संघ तो देखील एकाच वजनाचा संघ आहे. आताचा हा चेंडू वेगवान चेंडू आहे परंतु इथून यस पंचांचा इशारा येतोय. यस व्हाईट बॉल. अंपायर कॉल व्हाईट बॉल आणि इथून एक अवांतर धावेतनं मिळेल. व्हाईट अर्थातच एक एक्स्ट्रा धाव. आता इथून एक्स्ट्रा धावा सध्या तरी गोलंदाज
खर्च करतायत. इथे उंची तर जास्त आहे, अंतर पाहावं लागेल. फटका फसलाय, खेळाडू तिथे आले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला आणखीन एक कॅच ड्रॉप, आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळाली असते, परंतु इथून 2 धाबा कंप्लीट. तिसऱ्यासाठी फलंदाज रवी हिरवे मात्र बाद होत आहेत. हॅलो हॅलो 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. जवळजवळ मागील षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठल्यात. चला पाण्याची मागणी होते खेळाडूंना, पाणी घेऊन जायचं आहे आयोजक. 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अगदी विकी पारदी यांना पण पाहतोय, जे नेहमीच ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट वरती ते नेहमीच ऑफिशियल अपडेट देत आहेत. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे माजी सभापती अर्थात परशुराम जंबीर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि साहेबांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती खरं तर आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या साहेबांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच अगदी अगदी या ठिकाणी पाहिले तर आता 6 बॉल आणि 7 वरती येऊन पोहोचले, परंतु आता इथून गोलंदाजांना देखील कमाल करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती शेवटचं हे षटक घेऊन आलाय गोलंदाज ज्ञानेश्वर आहेत. मॅच ऑन. यॉर्कर लेन अगदी या ठिकाणी पाहिलं तर अगदी गोलंदाज ज्ञानेश्वर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये असताना इथे घडलंय काय एक धाव इथे वाचवायचा आहे, परंतु सध्या तरी चुकीचा हा थ्रो आणि तिथे मात्र ही दुसरी धाव कंप्लीट पाहायला मिळते. जर का या ठिकाणी पण पाहिलं अगदी बॉलिंग इनला जर का हा चेंडू आला असता तर इथे रनआउट झाले असते. आता समीकरण सध्या तरी सोपं होत आहे. रनअप बॉल इक्वेशन 5 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. टीमची टोटल 37 धाबा, 42 धाबा इथून बनवायच्या आहेत. दोघांनी संघाने सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. फुललेंचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं अगदी आपण पाहतोय पाठवला, तिथे आपण पाहतोय अगदी मिड विकेट क्षेत्रात खेळाडू पोहोचतायत. इथे आणखीन एक मित्र म्हणेन मिस फिल्डिंग. जबल दोघांनी संघानं फिल्डिंग करत असताना 2 कॅच सोडल्या, तदनंतर पाहिलं तर जबल 3 मिस फिल्डिंग केल्यात. यस या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी बिमलसाठी आता चेक केलं जाईल. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी योग्य बॉल आहे. या बॉलवरती पाहिलं तर 2 धावा मिळतील. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 39. 39 या धाव फलकावरती समीकरण 4 बॉल आणि 3 ची गरज. इथून देखील कमबॅक करू शकतात. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रयत्न करावे लागतात गोलंदाजांना. अगदी केल्याने होते रे, केले पाहिजे, परंतु इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजेच अमर यांची. मी मगाशी म्हटलं की चिखलोली ठाकूरपाडा संघ म्हटला तर या टीमकडे अगदी खोलवर टप्प्याची बॅटिंग आहे. सध्या तरी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अमरने केलाय. फुललेंचा बॉल इथे फटका चांगला आहे. अगदी आपण पाहिला तर या चेंडूवरती एक धाव तरी एकवटली जाते आणि एकच धाव मिळेल. आता समीकरण 3 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. मॅच पूर्णपणे आता चिखलोली ठाकूरपाडा टीमच्या बाजूने आहे. 3 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. अगदी क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही, शेवटची धाव जोपर्यंत चेस केली जात नाही, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. 3 बॉल 1 समीकरण सोपं वाटतंय, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अगदी अशक्य देखील शक्य होतोय आणि शक्य देखील अशक्य होताना आपण कित्येकदा पाहिलंय.
3 बॉल 1 ची गरज. इथे फुलटास बॉल मॅच विनिंग फटका येतोय मैदानाच्या आतमध्ये विकी पारदे यांच्या बॅट मधून बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. सामना जिंकलाय तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ चिखलोली. ठाकूरपाडा संघाला अभिनंदन. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आणि सामना चिखलोली टीमच्या बाजूने. हार्ड लक टीम दोधाने संघ तुमचे प्रयत्न चांगले राहिले आहेत. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये चांगली कामगिरी झाली. सुरुवाती